आज आपण या व्हिडिओमध्ये आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून बँक खात्यासंबंधित गॅस सिलेंडर, यूपीआय, एटीएम मधून पैसे काढण्यापासून ते इतर महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे। आज 1 एप्रिल 2025 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणूस, नोकरदार, शेतकरी, व्यापारी, पेन्शनधारक अशा सर्वच लोकांवर होणार आहे। तसेच एप्रिल मध्ये सर्वसामान्यांना महागाईचा देखील जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आज 1 तारखेपासून होणाऱ्या अशाच काही महत्त्वाच्या बदलांबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया आजपासून काय काय होणार आहेत बदल। नंबर 1, यूपीआय नियमांमध्ये होणार मोठा बदल। एनपीसीआय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय आणि बँकांसाठी नवीन गाईडलाईन्स जारी केली आहे, जी आज मंगळवार 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। बऱ्याच काळापासून वापरात नसलेल्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेले यूपीआय अकाउंट बँक रेकॉर्ड मधून हटवले जाणार आहेत। जर का तुमचा मोबाईल नंबर यूपीआय ऍपशी लिंक केलेला असेल आणि तुम्ही तो नंबर बऱ्याच काळापासून वापरला नसेल, तर आता बँक तो मोबाईल नंबर त्यांच्या रेकॉर्ड मधून डिलीट करेल आणि तुमच्या खात्यासाठी यूपीआय सेवा बंद केल्या जातील। अशा नंबरवरून आज 1 एप्रिल पासून तुम्हाला यूपीआय व्यवहार करता येणार नाही। नंबर 2, क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल। एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेसह इतर बँका त्यांच्या सह ब्रँडेड विस्तारा क्रेडिट कार्ड मध्ये बदल करत आहेत। तिकीट वाउचर, नूतनीकरण, भत्ते आणि माइलस्टोन रिवॉर्ड पॉइंट सारखे फायदे बंद केले जातील व तसेच ऍक्सिस बँक देखील येत्या 18 तारखेपासून अशाच प्रकारचे बदल लागू करणार आहे। नंबर 3, एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएनबी म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेसह इतर अनेक मोठ्या बँकांनी बँक अकाउंट मध्ये किमान शिल्लक म्हणजे बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे। आता बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। जर का तुम्ही तुमच्या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल। अनेक बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय, पीएनबी, पंजाब नॅशनल बँक व तसेच कॅनरा बँकेसह इतर बँका देखील मिनिमम बॅलन्स संबंधीचा नियम बदलणार आहेत। आता खातेधारकांना शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागानुसार खात्यात वेगवेगळे मिनिमम बॅलन्स ठेवावे लागणार आहेत। आता निश्चित रक्कम खात्यात नसल्यास खातेधारकांकडून दंड वसूल केला जाणार आहे। नंबर 4, सर्व बँकेच्या खातेदारांसाठी मोठी महत्त्वाची बातमी। अनेक बँकांनी त्यांच्या एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत। आता दर महिन्याला एटीएम मधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेत कपात केली जाणार आहे। खातेधारकांना 1 एप्रिल पासून इतर बँकांच्या एटीएम मधून एका महिन्यात फक्त 3दा मोफत पैसे काढण्याची परवानगी असेल। यानंतरच्या प्रत्येक व्यवहारांसाठी खातेदारांकडून 20 ते 25 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे। नंबर 5, चेक संबंधित नियम बदलणार। धनादेशाद्वारे होणारे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पीपीएस पॉझिटिव्ह पे सिस्टीम नियम लागू होणार आहे। सुरक्षित व्यवहार होण्यासाठी अनेक बँका पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू करणार आहेत। या पीपीएस नियमांतर्गत 50,000 पेक्षा जास्त चेक पेमेंट साठी आता व्हेरिफिकेशन आवश्यक आहे। प्रोसेस होण्याआधी ग्राहकांना चेक नंबर, तारीख, पैसे देणाऱ्यांचे नाव, रक्कम यासारख्या सर्व तपशिलांची माहिती द्यावी लागणार आहे। आता नंबर 6, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती दर महिन्याच्या 1 तारखेला म्हणजेच 1 तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती ठरवतात व त्यानंतर त्या जाहीर करतात। आज मंगळवार 1 एप्रिल 2025 रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत। मीडिया रिपोर्टनुसार गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। आता नंबर 7, डिजिटल बँकिंग मध्ये नवे फीचर्स येणार। डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बँका सातत्याने नवनवीन सुविधा आणत आहेत। सर्व बँकेच्या खातेदारांना ऑनलाईन बँकिंग द्वारे चांगल्या सेवा दिल्या जातील। याशिवाय बँका AI द्वारे चालणारे चॅटबॉट आणणार आहेत, त्यामुळे खातेदारांना मोठी मदत होईल व तसेच डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यासारख्या सुविधा मजबूत केल्या जाणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।